नमस्कार, मी श्याम प्रकाश जुनारे, राहणार वरुड, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा। आज आमचा व्यवसाय हा दूध व्यवसाय आहे। दूध व्यवसाय हा मी मागील 7-8 वर्षापासून करत आहे। आज आमच्याकडे 8 ते 10 गाई आहेत आणि 4 ते 5 कालवडी आहेत आणि दररोजचं दूध संकलन हे आमचं 100 ते 110 लिटरपर्यंत आहे। मग आम्ही 2019 मध्ये आत्मा अंतर्गत विद्या डेअरी गुजरात येथे 3 दिवसीय प्रशिक्षण घेतले आहे आणि त्यात खूप काही शिकायला मिळालं। त्या वेळेसपासून आमच्या दूध धंद्यात खूपशी भरभराट झाली आहे। आज आमच्या गावामध्ये जवळपास गावची लोकसंख्या 1000 आहे आणि दूध संकलन आमचं 1100 लिटर आहे। त्यात 100 ते 125 लिटर आमच्या घरचं दूध आहे आणि बाकी इतर गावातलं कलेक्शन आहे। आणि पूर्ण दूध हे अमर डेअरी बोदवड इथे जाते। आमच्या इकडे बंदिस्त आणि मुक्त संचार गोठा आहे, त्यामुळे आजाराचं प्रमाण खूप नगण्य आहे। मी स्वतः पशुसेवक असल्यामुळे प्रथमोपचार मी स्वतः घरी करतो आणि जास्तीत जर सिरियस केस असली तर पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार ते त्यांना हाताळतो। आज घडीला 20 ते 25 जनावर आहे, त्याच्यामुळे आम्हाला साधारण 50 ट्रॉली कोरडा चारा तसेच हिरव्या चाऱ्याची कुट्टी करण्यासाठी आमच्याकडे चाप कटर आहे आणि जर काही अडचण आली तर आम्ही सायलेज बनवून ठेवतो। सायलेज साधारण 20 टनापर्यंत बनवला असते आणि हिरव्या चाऱ्यासाठी नेपियर घास आम्ही तयार केलेला आहे। आधुनिक दूध व्यवसाय करण्याच्या उद्देशाने आम्ही दूध मिल्किंग मशीनने दूध काढतो आणि मुक्त गोठा असल्यामुळे आम्हाला नगण्य मजूर लागतात। सुरुवातीच्या काळात आम्ही पश्चिम महाराष्ट्र लोणीच्या बाजारातून काही विकत असतो, त्यामुळे त्या आजाराला बळी पडला आणि काही एक्सपायर पण झाले। थोडी त्यात सुधारणा करून स्वतः गोठ्यात कालबडी तयार केल्यामुळे उत्पादन सुद्धा वाढलं आणि खर्च पण कमी झाला। शेतीला जोडधंदा म्हणून जर हा व्यवसाय केला तर अतिशय उत्तम आहे आणि नवीन शेतकऱ्यांसाठी सुद्धा चांगला व्यवसाय आहे। 1-2 गाईपासून नवीन शेतकरी सुरुवात करू शकतो। धन्यवाद।